शिवसेनेचे माजी खासदार आहेत, त्यांच्या सुनबाईंनी आरोप केलेले आहेत की त्यांच्यासोबत बराचसा छळ झाला आहे. ते सगळं ऐकलंय का? नाही, मी अजून हे प्रकरण बघितलेलं नाही आहे. आजचा पूर्ण वेळ कार्यक्रमातच होते, मला ते बघायला लागेल. मॅडम, महाराष्ट्रातील खराब प्रकरण जे आहे त्यात राष्ट्रीय महिला आयोगानं काय म्हणजे भूमिका घेतली, काय त्यात नोटीस बजावली, काय झालं नेमकं? खराब प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं पहिल्यापासून गंभीरतेने लक्ष दिलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी व्यवस्थित काम करावं. त्याचप्रमाणे जे आरोपी आहेत त्यांना व्यवस्थित शिक्षा होईल या पद्धतीची सगळी रचना, पुरावे जमा करणं आणि काम करणं त्यांनी हे करावं. याबद्दल आम्ही त्यांना वेळोवेळी वारंवार सूचना पण दिलेल्या आहेत आणि पोलीस विभाग या विषयामध्ये व्यवस्थितपणे काम करतो आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये हा विषय अजून अधिक पुढे जाऊ शकेल, पण आपण पोलिसांना अजून तपासाकरता वेळ दिली पाहिजे. पुरस्काराच्या निमित्तानं नांदेडमध्ये येणं झालं, अतिशय चांगलं वाटलं, आनंद वाटला. नांदेडमध्ये पूर्वी पण येऊन काम केलेलं आहे, तर सगळ्यांना जुन्या सहकाऱ्यांना भेटताना खूप छान वाटलं. आजचा जो पुरस्कार मला दिलेला आहे, कुसुमताई चव्हाण पुरस्कार, स्मृती पुरस्कार, हा पुरस्कार मी समजते आहे की एक नव्यानं जबाबदारी मिळाली आहे असं मला वाटतं आहे. देशातल्या सगळ्या अर्ध्या आबादीची मी नॅशनल वुमेन कमिशनची अध्यक्ष आहे, पण आजच्या पुरस्कारानं हे मला वारंवार भान असणार आहे की देशातल्या सगळ्या अडलेल्या महिलांच्याकरता काम करायचं आहे आणि नक्कीच या पुरस्कारामुळे मी अधिक जबाबदारीनं पुढं पण काम करेन. गमतीचा विषय जरी असला तरी पुरुषांसाठी कुठेतरी आयोग झाला पाहिजे अशी पद्धतीची मागणी किंवा अशा पद्धतीची चर्चा झाली आहे. तुम्ही सगळं काम करत असताना पुरुषांवर खरोखर अन्याय होतात असं वाटतं काय तुमचे अनुभव आहेत अनेक वर्षाचे? आपण असं बघतो की महिला आयोगाची स्थापनाच मुळी याकरता केलेली आहे की कुठंतरी जेंडर डिस्क्रिमिनेशन होत होतं आणि महिलांना कमी लेखलं जात होतं, हीन पद्धतीनं त्यांच्याकडे बघितलं जात होतं, म्हणून महिला आयोगाची स्थापना करायला लागली आहे. आजही आपण असं बघतो की फार मोठ्या संख्येनं महिला अजूनही पीडित आहेत, त्यांना खूप मदतीची गरज आहे आणि म्हणून महिला आयोग त्यांच्याकरता काम करतो. जिथं पुरुष आयोगाचा आत्ता विषय आला, आता चर्चा चालू होती, मी त्यावर काही फार बोलावं असं नाही आहे, पण मी एक गोष्ट इतकंच म्हणेन की महिलांनीसुद्धा कधी आपल्या पदाचा म्हणा किंवा दुरुपयोग करू नये कायद्याचा. या पद्धतीने जे आता काही प्रकरणं समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये पुरुषांना किंवा कुटुंबालाच त्रास झालेला आहे, अशा पद्धतीने महिलांनी कधीही वागू नये, त्याचं समर्थन मी कधीही करणार नाही. मात्र एक गोष्ट मी नक्की म्हणेन की आजही महिलांना फार गरज आहे. आजही महिला खूप उपेक्षित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत. काही घटना होतात आणि त्या घटना घेऊन जेव्हा चर्चा होते त्यावेळेला गरजेमध्ये असलेल्या महिलांचे प्रश्न डायल्यूट होऊन जातात असंही मला वाटतं. त्यामुळे आपण फार दोन्ही बाजूनं नीट विचार करून सुद्धा आपण सगळ्यांनीच बोलावं असं वाटतं. त्या संपूर्ण विषयामध्ये पोलीस तपास करतायत. मला असं वाटतं की तपास आपण पूर्ण होऊ दिला पाहिजे, पण ज्या पद्धतीनं ती हत्या झाली आहे हे दिसतं, हे फार वाईट आहे, पण पोलीस त्याच्यामध्ये काम करतात. महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला व्हावेत अशा पद्धतीने सातत्यानं मागणी होती. आता अभिजित मोरेंनी तर सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री 2.5 वर्षासाठी करावं अशी मागणी केली. तुम्हाला महिला म्हणून काय वाटतं? महिला पहिल्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत, सातत्यानं पुरुषच मुख्यमंत्री होताना पाहतात. मी असं म्हणेन की महाराष्ट्र सध्या सेफ हँड्समध्ये आहे. छान काम चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री आपले खूप उत्तमपणे काम करत आहेत आणि मला असंही वाटतं की महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद आहे, तो काही प्रश्न नाही आहे. पण मुळामध्ये मला असंही वाटतं की मुख्यमंत्रीपदावर महिलांच्या बाबतीमध्ये जी कोणती व्यक्ती संवेदनशील आहे, महिलांना उत्तमपणे सन्मान देऊन त्यांना बरोबरीचं अधिकार, हक्क देईल अशी मुख्यमंत्री पदावर व्यक्ती असावी असं मला नेहमी वाटतं. आणि आज मी जसं आधीच म्हटलं की महाराष्ट्र हा अतिशय सेफ हँड्समध्ये आहेत. आपले मुख्यमंत्री महिलांच्या सन्मानाकरता, महिलांच्या अधिकाराकरता छान काम करत आहेत, उत्तम काम करत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.